ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता सुंदर करून टाकलं कुब्जेला आणि भगवंत पुढे निघाले। भगवंत पुढे निघाले आणि बातमी कळली, निघालाय तो, निघालाय। भगवंत मुद्दामून सगळ्या गल्ल्या गल्ल्या गल्ल्यांमधनं या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीतनं फिरतायत। का? जर का काही दगा फटका झाला तर पळून जायला कुठली गल्ली योग्य आहे, ही गल्ली कुठे निघते याचं ज्ञान असावं म्हणून। आणि भगवंताच्या मागं गुप्तहेर होते, भगवंताला माहीत होतं। शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता या कंसानी कुवलय पीड नावाचा एक हत्ती भगवंतावरती बाजारपेठेत सोडला, जेणेकरून हत्ती उन्मत्त झाला आणि त्याच्या खाली 2 मुलं चिरडली गेली। पण भगवंतानी त्याही बाजारपेठेतल्या अवस्थेमध्ये त्या हत्तीला भगवंत आणि बलराम दादांनी दणकन पाडून त्याचा शांत बसवला। शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता भगवंत आणि बलराम दादा पुढे निघाले जिथे तो धनुर्याग होता आणि भगवंतानी म्हणता 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 धनुष्य जिथे ठेवलं होतं त्या धनुष्याच्या इथे पोहोचले भगवंत। धनुष्याच्या इथे पोहोचले भगवंत। बलराम दादा म्हणतात, कृष्णा सावध, कृष्णा सावध, दादा तुम्ही थांबा, आता मध्ये पडू नका। आणि भगवंतानी जे धनुर्यागाचं जे यज्ञाचं जे धनुष्य होतं ते धनुष्य सहज उचललं भगवंतानी धनुष्य। आणि मागच्या जन्मातला अनुभव होता धनुष्याचं प्रत्यंचा लावायला गेले तशी, आणि परिणाम भगवंतानी ठरवलंच होतं यावेळेस धनुष्याला दाखवूनच द्यायचं आपण कोण आहोत। परिणाम ते धनुष्य घेतलं। शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता अरे हा कोण मुलगा आहे, कोण मुलगा आहे, याला उतरवा, याला उतरवा म्हणेपर्यंत ते धनुष्य दणकन भंगलं गेलं। अरे धनुष्य भंगलं, धनुष्य भंगलं, सावधान सावधान सावधान, कंस महाराज सावधान, असं म्हणत म्हणत भगवंत पळत 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 निघाले। जिथे मल्ल युद्ध चालू होतं तिथे भगवंत पोहोचले आणि मल्ल युद्धामध्ये इथे पहिल्यांदा भगवंत आणि कंसाची नजरानजर झाली। मल्ल युद्ध जिथे युद्ध चालू होतं त्या मल्ल मैदानाच्या इथे वरती कंस बसला होता, असा युद्ध चालू आहे। या यज्ञाच्या निमित्तानं देशोदेशीचे मल्ल आले होते आणि त्यांच्यामध्ये युद्ध चालू होतं। आणि या मल्लांमध्ये कंसाचे 2 मल्ल जवळचे होते, आवडते, एकाचं नाव मुष्टिक आणि एकाचं नाव चाणूर। भगवंत आणि बलराम असे बाजूला उभे आणि हे दोघांचे नाचतायत, कोण आहे का युद्ध करायला, कोण आहे का कुस्ती खेळायला, कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी नाही, कोणी नाही। आणि कंसाने फक्त नजरेने सांगितलं, ते दोघं उभे, त्यांना आत घ्या। चाणूर आणि मुष्टिक दोघांच्या इथे गेले। चाणूराने भगवंताला पकडलं, मुष्टिकाने बलरामांना पकडलं। दोघं जण म्हणाले, नको 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 नको, आम्हाला घेऊ नका, आम्ही घाबरतोय, आम्ही घाबरले। भगवंताने मुद्दामून तसं नाटक केलं। यातही राजकारण आहे। भगवंत नंतर म्हणायला मोकळे होते, आम्ही यायला तयार नव्हतो, यांनी आम्हाला राजकारणात ओढले। यायचं तर त्यांना होतच, पण असं म्हणायचं असतं, परिणाम दोघांना आत ओढलं। शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता भगवंत आणि बलराम दादा दोघं युद्ध करायला सुरुवात केली। चाणूर आणि मुष्टिकाशी युद्ध करतात बलराम दादा आणि चाणूराशी युद्ध करतात भगवंत। भगवंत आणि बलराम दादा एकमेकांकडे बरेच दिवस झाले, जरा मजा आली नाही, जरा होऊन जाऊ दे कार्यक्रम। आणि शुकदेवजी महाराज वर्णन करतो, चौघांचं तुंबळ युद्ध, मल्ल युद्ध सुरू झालं। सगळेजण अवाक होऊन बघतायत आणि दोघं जण यांना खेळवत होते हो, चाणूर आणि मुष्टिकाला। मांजर जसं खेळवतं ना तसं खेळवत होते। भगवंत आणि बलराम दादांसमोर कोणाचं काय राहते हो। युद्ध करता 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 भगवंतांनी दादांना सांगितलं, दादा बरंच झालं, आता दाखवून द्या आपण कार्यक्रम। आणि शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षितात दोघांनी अशी खेळी केली। चाणूराच्या छातीवरती भगवंत बसले, मुष्टिकाच्या छातीवरती बलराम दादा बसले आणि घात 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 प्रहार केला। चाणूर आणि मुष्टिकाचा वध केला। सगळीकडे अवाक झाले श्रोते आणि पाहतायत भगवंतांनी तत्क्षणीच वेळ न घालवता पळत 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 वर 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 निघाले भगवंत। आणि होय नाही करता करता भगवंत कंसापर्यंत पोहोचले। कंस ज्या सिंहासनावर बसला होता त्या सिंहासनावर धडकन उडी मारली, सिंहासन खाली पडलं। कंसाला खेचत 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 खाली भगवंतांनी आणलं
आपल्या भावावर कोणी संकट येईना म्हटल्यावरती बलराम दादाच उभे होते. कंस खाली आला म्हटल्यावरती कंसाची सेना भगवंतावर तुटून पडली. बलराम दादांनी सगळ्या सेनेचा निपात कराय केला आणि त्राहिमाम वाचवा वाचवा करत 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 शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. होय नाही करता 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 भगवंत कंसाच्या छातीवरती बसले आणि आपल्या मुष्टीनं ताड 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 प्रहार सुरू केला. रक्ताच्या चितकाळ्या उडायला लागल्या. जी अष्टभुजा माता होती ती जमिनीच्या रूपाने ते रक्त प्यायला आली होती. असे सगळीकडे अनुकूल ग्रहस्थान झालं आणि मुष्टिकाचा प्रहार करता करता वाचवा 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 करत 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 भगवंतांनी प्रहार करत करत कंसाचा वध केला. सगळ्यांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आनंद झालाय ना? कंस मेल्याचा आनंद झालाय का? ज्यांना वाटतो वाईट वाटतंय त्यांनी आपण खाली बसा. शांत श्रद्धांजली व्हायला हरकत नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 या कंस मामाला उठवा. गोपाला देवकी नंदन गोपाला. जोर से बोलो यार. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विठेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. हरि बोल. कटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या मयुरेशरावांनी उचलल्या. त्यांची पाठ दुखतीये. त्यांना घ्या जरा. ती पाठ रिकामी होईल. कटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. घ्या घ्या मयुरेशरावांना ओढून घ्या. हा कटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. हरि कटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कटेवरी उभा कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कटेवरी उभा कटेवरी हात ब्रह्म हा पंढरीनाथ. कटेवरी हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कटेवरी उभा कटेवरी
हात पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा गटेवरी 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 हात चला संपूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे राधे राधे. ऐका ऐका ऐका. भगवंतानी कंसाचा वध केला. कंसाच्या 8ही भावंडांचा वध बलरामाने केला आणि पृथ्वी एका मोठ्या अत्याचारापासून मुक्त केली.